नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण गेली 4 वर्ष झालं आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यावरचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला आणि बागायतदारांना सुद्धा त्याचा अत्यंत चांगला फायदा झाला. आपण जो संवाद साधतोय त्याचा ह्यातच पाऊस महाराष्ट्रात सगळीकडे पडतोय. बागा आपण ज्या अर्ली कटिंग घेतले त्यांच्या 7, 8, 9, 10, 11, 12, 14, 15 दिवसापर्यंत प्लॉट आहेत. गर्भधारणा चांगली झाली होती. बंच दिसताना आपल्याला दिसले, काडी तपासणीत सुद्धा बंच दिसले आणि पुन्हा मात्र ते बंच आपले हळूहळू निघून चालले. म्हणजे 16, 17, 18 दिवसाच्या दरम्यान आपल्याला बागेत माल आपोआप कमी दिसायला लागला. ह्याची नेमकी कारणं काय आणि गोळी घडासाठी किंवा लहान घडासाठी आपल्याला नेमकं प्रॅक्टिस कसं करावं लागेल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधतोय. बागायतदार मित्रांनो, नेमकं ध्यान देऊन आणि त्या पद्धतीने ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करा. ज्या बागायतदारांना पर्सनली ह्या गोष्टींच्यावर माहिती पाहिजे ते आपण देतोय. आपल्या यश ॲग्रो ॲपच्या माध्यमातून आपण देतोय. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही राहुल पाटील सरांशी संपर्क साधू शकता. बागायतदार बंधूंनो, आपलं काम चालू आहे. 7 दिवस छाटून पूर्ण झाले. 8वा दिवस बागेचा उजाडतोय आणि कुठंतरी पोंगा सुटताना दिसतोय. शेंगदाण्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा पोंगा आपल्याला दिसायला चालू होतोय. बंच फोडून बघितला तर आत घड दिसतोय. अशा वेळी पाऊस मोठे पडतायत, बोध पूर्ण ओला राहतोय, हवेत आर्द्रता प्रचंड आहे. 100% बाग आपली थोडीशी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण होते. अशा वेळी ध्यानात घ्या, अशा वेळी इव्हॅपोरेशन रेट होत नसेल, जमिनीतून भोवत्यातून पाणी बाहेर जात नसेल तर अशा वेळी येण्या बोध जास्तीत जास्त मोकळे कसे होतील पाण्याच्या माध्यमातून ते बघणं गरजेचं आहे. ह्यासाठी 2 ओळीच्या मध्ये एक नांगराचा तास घालण्याचा प्रयत्न करा किंवा जिथं आपलं ट्रॅक्टर चाललंय तिथं पाणी येतंय ते पाणी येऊ द्या, जेणेकरून बोधातलं पाणी बाजूला जाईल हे बघा. त्याचवेळी ज्या वेळी पाऊस पडेल त्यावेळी जमिनीतून सल्फेट ऑफ पोटॅश 3 किलो आणि सल्फर 200 ते 250 ग्रॅम ड्रीप मधून देण्याचा प्रयत्न करा. त्याचवेळी 0,52,34 3 किलो आणि पुन्हा सल्फर 100-150 ग्रॅम ड्रीप मधून देण्याचा प्रयत्न करा. ह्याच वेळी मात्र बागेला फवारणीच्या माध्यमातून न्यूट्रिशन लेवल चांगली ठेवा. सायटोकायनिन लेवल कशी वाढेल हे बघा. जिबरेलिन लेवल आपली त्या काळातली कमी पाहिजे. ह्यासाठी जे संजीवक आहेत त्या संजीवकांचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. ह्यावेळी ज्यांच्या बागा टेस्टेड आहेत, टेस्टेड म्हणजे ज्यांना बाग युरोपियन कंट्रीला पाठवायचे आहेत, अशा बागायतदारांनी मात्र लिव्होसिनचा वापर 100% टाळा. मी तुम्हाला आपणाला संवाद साधत असताना युरोपियन कंट्रीसाठी सुद्धा बागा ज्या पाठवायच्या आहेत त्याच्यावर सुद्धा आपण इथून पुढच्या काळात संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा नक्की कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाचं युरोप कसं निर्माण करायचं ह्या विषयावर मी आपल्याशी नक्की संवाद साधेन. आणि ज्यांच्या बागा युरोपियन कंट्रीला नाही आहेत अशा बागायतदारांनी सुद्धा काय काम करावं ह्याच्यावर मी संवाद नक्की साधण्याचा प्रयत्न करेन. बागायतदार बंधूंनो, ह्या काळात जे औषध आपण फवारणार आहे त्या प्रत्येक औषधातून 100 लिटर पाण्याला फक्त 100 ग्रॅम डोस वाढवायचा नाही. म्हणजे 100 लिटर पाण्याला 300 ग्रॅम टाकलं तरी चालतं, स्कॉर्चिंग नाही येत, पण झाडाला मात्र थोडासा ट्रेस येतो. म्हणजे एकदम खायला घालायचं नाही, थोडं खायला घालायचं. म्हणजे 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम 0,32 प्लस 6B अशी एक फवारणी द्या. 100 लिटर पाण्याला 12 ग्रॅम बोरिक ऍसिड, ध्यानात घ्या 12च ग्रॅम टाकायचा. 200 लिटर टिपाला तुम्हाला करायचं असेल तर 25 ग्रॅम बोरिक ऍसिड टाका आणि 100 लिटर पाण्यासाठी 12 ग्रॅम बोरिक ऍसिड कोणत्या औषधातून फवारणी करा. 3रा स्प्रे, त्या बोरिक ऍसिड मध्ये पुन्हा 0,32 टाकलं तरी चालतं. 3रा स्प्रे पुन्हा 0,32 प्लस पोटॅशियम डायऑक्सोफॉस्फेट 100 ग्रॅम
आणि 50 ग्रॅम फोलिक ॲसिड. तिसऱ्या दिवशी पुन्हा हा स्प्रे द्या. पुन्हा चौथ्या दिवशी म्हणजे 8, 9, 10, 11 11व्या दिवशी पुन्हा 100 लिटर पाण्याला 25 ml वाय पॉवर अधिक 0.34 100 ग्रॅम. म्हणजे 0.34 प्रत्येक स्प्रेमध्ये आपण दिलं. पहिल्या वेळी आपण काय दिलं, 6 वे दिला. दुसऱ्या वेळी आपण 100 लिटर पाण्याला बोरिक ॲसिड दिलं, पीडीएच बोरिक दिलं आणि वाय पॉवर दिलं. अशा पद्धतीने आपण जर काम करत गेलो तर बागेत गोळी घड किंवा बाळीवर घड जाण्याची समस्या कमी येते. ध्यानात घ्या. 12, 13, 14 दिवसांच्या दरम्यान आपल्याला हात द्यायचे असतील तर मात्र बऱ्यापैकी गोळी घडाचं काम झालेलं असतं आणि खूपच लहान साईज आपल्याला मिळते. यासाठी पोंगा अवस्थेतच जर पाऊस मोठे पडले असतील तर हे 4 स्प्रे देऊन टाका, म्हणजे त्याला न्यूट्रिशनची मात्रा चांगली मिळून जाईल. ह्याच वेळी 12, 13 दिवसाच्या दरम्यान ग्रीन मॅजिक 2 ml, सिलिकॉन 1 ग्रॅम, 0.34 पुन्हा 1 ते 1.5 ग्रॅम पर लिटर पाण्याला देऊन टाका. तुम्हाला गोळी घडाचं प्रमाण किंवा लहान साईजच्या घडाचं प्रमाण खूप कमी होईल. गोळी घडाला ह्या दुनियेत औषध नाही आहे, पण लहान साईज बंच असतील तर ते मात्र 100% आपले वाचले जातील, एवढं लक्षात घ्या. जमिनीत करायचं काम आणि फवारणी हे मी आपणाशी संवाद साधण्याचा, ह्या संवादातून सांगण्याचा प्रयत्न केला. ह्याच वेळी कोणत्याही परिस्थितीत असं वातावरण असेल, बोध फुललं असतील, आभाळ फुललं असेल तर आंतरप्रवाही औषधाची फवारणी टाळा. आपला मॅजिक स्प्रे द्या. एक्सपोर्टला सुद्धा चालतो. मॅजिक स्प्रे सलग दिला तरी चालेल. मॅजिक स्प्रे द्या. ट्रायकोसोडो M45 बिंदास द्या. रात्रीचं औषध मारायची आवश्यकता अजिबात नाहीये. सकाळ सकाळी जर डस्टिंग आपण करता आलं म्हणजे 1 किलो M45, अर्धा किलो कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणजे ब्ल्यू कॉपर ब्लॅटॉक्स जे मिळते ते, आणि त्यातच सल्फर 1 ते 1.5 किलो घातला आणि कमी जास्ती लागणारी जर टाल्कम पावडर जर आपण त्यात वापरली एखादा दुसरा किलो तर बऱ्यापैकी आपलं डस्टिंग होऊन जातं. 1, 2, 3 वेळा जर डस्टिंग करावं लागलं डस्टिंग करा आणि दिवसा ह्याच्या ट्रायकोसोडोच्या फवारणी घ्या. वेगळी मोठी औषधं मारायची अजिबात आवश्यकता नाही आहे, खर्चिक. इतक्या साध्या पद्धतीनं जर आपण काम केलं तर आपल्याला खूप चांगला त्याचा फायदा होतोय. बागायतदार मित्रांनो, गोळीघड बाळीवर जाण्याची समस्या आहे, ह्या समस्येवर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की कसा वाटला सांगण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त बागायतदारांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपण प्रयत्न करतोय ते प्रयत्नाला नक्की साथ देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.